योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे। ही चिकित्सा पद्धती आहे। भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते। योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थाने पुनरुज्जीवित करणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्र इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे। गेली 11 वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे। चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला, त्यानुसार हा दिन साजरा केला जातो। आज एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास 10 कोटी लोक योग करत असतील अशी अद्भुत किमया झाली आहे। 5000 वर्षापासूनच्या इतिहासातील योगा ध्यान यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी योग प्रशिक्षक डॉक्टर पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करून घेतला। ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विलोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आले। आपली प्राचीन संस्कृती आहे, जी आपली जीवन पद्धती आहे, ती योग विद्या, ती योग आणि आसन ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योग आसनाचं काम किंवा योगासन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणचे लोक करत आहेत। आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला, भक्ती योगाचा कार्यक्रम। कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या, आपली वारी ही पुण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमच्या वारकरी भगिनी आणि बंधूंसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी भक्ती योगाचा आयोजित करण्यात आला। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राजेशजी पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत 700 महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे योग आसनं केली। मला असं वाटतं अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे।